मुरबाड तालुक्यातील सुपीक शेत जमिनींवर प्रस्तावित MIDC साठी प्रशासनाकडून अचानक सुरू करण्यात आलेल्या मोजणीला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय। कोणतीही पूर्वसूचना, कायदेशीर नोटीस किंवा जाहीर सुनावणी न घेता सुरू करण्यात आलेली मोजणी संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून रोखून धरली। देहवली, नेवाळपाडा, वडवली, मानिवली आणि नांदगाव या गावांमधील जमिनींच्या मोजणीसाठी आलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या तीव्र आक्रोशाला सामोरं जावं लागलं। या मनमानी कारवाईचा निषेध करण्यासाठी ग्रामपंचायत नागाव इथं एकत्र येत शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली। शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाला मोजणीचं काम जागेवरच थांबवावं लागलं। जमिनींचा ताबा घेण्यास प्रयत्न केला तर लढा अधिक तीव्र केला जाईल असा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिलाय। शेतकऱ्यांच्या या तीव्र विरोधामुळे मुरबाड परिसरातील प्रस्तावित भूसंपादनाचा विषय चांगलाच तापला असून प्रशासन आता यावर काय भूमिका घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। भूमिहीन करण्याचा जो सरकारने घाट घातलेला आहे तो त्याही ताबडतोब बंद करावा, बंद करावा, बंद करावा असं माझं त्यांना जाहीर आव्हान आहे। तसंच मी त्यांना विचार मुरबाड MIDC मध्ये 80% बंद आहेत। ज्या ठिकाणी MIDC नाहीत अशा ठिकाणी त्यांनी MIDC काढाव्यात। या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त MIDC बंद आहेत। मुंबईमध्ये बंद आहेत, पुणे जिल्ह्यामध्ये बंद आहेत, नाशिकमध्ये बंद आहेत। पण जिकडे MIDC नाहीत, तुम्ही म्हणता बेरोजगाराला रोजगार भेटला पाहिजे, पण शेतकऱ्याला भूमिहीन करून त्याला देशाधुडीला पाठवून तुम्ही साधणार आहेत काय? जिकडे नागपूर साईडला MIDC नाहीत तिकडे MIDC करा, तिकडचे इकडे येणार नाहीत। तिकडची माणसं शहरामध्ये येतात, शहराचा लोड वाढतो, कुठे तलाव बांधतात, कुठे MIDC बांधतात। चाललंय काय तुमचं? या आमच्या बापाची जमीन आहे, आमच्या हक्काची। त्याच्यासाठी तुम्ही शेतकऱ्याच्या नादाला कधीच लागू नका। जर शेतकऱ्याच्या नादी लागाल तर तुमची जागा तुम्हाला दाखवण्यात येईल। हा तुम्हाला सक्त शेतकऱ्यांतर्फे इशारातर्फे समज आहे।